परब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. परमपूज्य डॉक्टर काका यांना माझा साष्टांग दंडवत आहे. चातुर्मास उत्सव समिती ब्रह्मपुरी यांच्या वतीने मी सौ शोभा अंबरदास ठाकरे, हरिभक्तपरायण आदरणीय सौ खरबडेताई ह्या आमच्या प्रेरणास्थान आहेत. त्यांच्यामुळे आमचं कल्याण कसं होईल ही तळमळ त्यांनाच आहे. त्या तळमळीमुळे स्वतः त्रास घेऊन चातुर्मास भागवत अशा प्रकारचे कार्य करतात. त्यांना माझा साष्टांग नमस्कार आहे. यावर्षी तुकाराम गाथा या ग्रंथावरील प्रवचनकार आदरणीय हरिभक्तपरायण कुमारी वर्षाताई दामले ह्या तुकाराम गाथेतील ओव्यांवर प्रवचन करते. त्यांचा परिचय असा आहे. त्यांचं शिक्षण MA MPhil झालेलं आहे. त्या मुंबईला प्रॉक्टर अँड गॅम्बल या कंपनीत स्टंट प्रमोशन कोऑर्डिनेटर नोकरीवर होत्या. गोवा इथं अँटीबायोटिक्समध्ये मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह या पदावर होत्या. 2002 ते 2012 पर्यंत यवतमाळ व अमरावती येथे ग्राहक न्यायालयात सदस्य पदावर होत्या. अनेक वर्षांपासून सद्गुरूंच्या मार्गदर्शनाखाली वेदांताच्या अभ्यासाचा प्रयत्न करतात. तुकाराम गाथा या ग्रंथातील 3637 हा अभंग क्रमांक आहे. राम म्हणता राम होईजे, पदी बैसुनी पदवी घेईजे, ऐसे सुखवचनी आहे विश्वासे अनु. राम रसाची या जवी आन रस रुचिती केली, तुका म्हणे चोखूनी सांगे मज अनुभव आहे अंगे. यानंतर एक भजन सादर करतील सौ ललिताताई राऊत, सौ वंदनाताई ढोमणे व शोभाताई ठाकरे. मी स्वतः. निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. सद्गुरुनाथ महाराज की जय. गोपाल किशोर भगवान की जय. धारा ओ धारा गंगा की धारा, धारा ओ धारा गंगा की धारा, वाहे जटा तुझी सदा झरझरा, वाहे जटा तुझी सदा झरझरा. धारा ओ धारा गंगा की धारा, धारा ओ धारा गंगा की धारा, वाहे जटा तुझी सदा झरझरा, वाहे जटा तुझी सदा झरझरा. जाऊनी बैसला डोंगराला, जाऊनी बैसला डोंगराला, जय जय शिवशंकरा, जय जय शिवशंकरा, जय जय शिवशंकरा, जय जय शिवशंकरा. धारा हो धारा गंगा की धारा, धारा हो धारा गंगा की धारा, वाहे जटा तुझी सदा झरझरा, वाहे जटा तुझी सदा झरझरा. मी भक्त तुझा पायासी आलो, मी भक्त तुझा पायासी आलो, पायासी एकाना मी रंग झालो, पायासी एकाना मी रंग झालो. धाव तू पावया याले करा, धाव तू पावया
शिवशंकरा जय जय शिवशंकरा जय जय शिवशंकरा जय जय शिवशंकरा धारा हो धारा गंगा की धारा धारा हो धारा गंगा की धारा आहे जटा सदा सदा आहे जटा सदा सदा असा कसा रे मनाचा घोडा असा कसा रे मनाचा घोडा बांधिल्या कटी सर्पाच्या माळा बांधिल्या कटी सर्पाच्या माळा धाव तू पावया जाले करा धाव तू पावया जाले करा जय जय शिवशंकरा जय जय शिवशंकरा जय जय शिवशंकरा जय जय शिवशंकरा धारा हो धारा गंगा की धारा धारा हो धारा गंगा की धारा आहे जटा तुझी सदा दसरा आहे जटा तुझी सदा दसरा धारा हो धारा गंगा की धारा धारा हो धारा गंगा की धारा आहे जटा तुझी सदा दसरा आहे जटा तुझी सदा दसरा आहे जटा तुझी सदा दसरा गोपाल कृष्ण भगवान की जय जय रघुवीर समर्थ गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकन्नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांना वंदन करूया. भगवंताचा आशीर्वाद घेऊया. सर्व श्रोत्यांना सप्रेम अभिवादन करते. सद्गुरू पाठीशी आहेत या श्रद्धेने चिंतनाला प्रारंभ करूया. संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांचा एक अभंग आज आपण चिंतनासाठी घेणार आहोत. अभंग आहे राम म्हणता रामची होई जे. राम म्हणता रामची होई जे पदी बैसोन पदवी घ्यायचे. ऐसे सुख वचनी आहे विश्वासे अनुभव पाहे. राम रसाची या चवी आन रस रुचती केवी. तुका म्हणे चाखोनी सांगे मज अनुभव आहे अंगे. अतिशय सुंदर असा आणि जीवनाचं मर्म सांगणारा हा अभंग आज आपण चिंतनासाठी घेणार आहोत. पण प्रत्यक्ष चिंतन सुरू करण्यापूर्वी थोडीशी प्रस्तावना बघूया. आपल्याला सगळ्यांना ठाऊक आहे की तुकाराम महाराजांना जगद्गुरू म्हटल्या जातं. आता खरं म्हणजे तुकाराम महाराज आपल्यासारखेच मानव आहेत हे आपल्याला माहिती आहे. मग तरी सुद्धा त्यांना आदराने आणि निष्ठेने श्रद्धेने ही पदवी का दिल्या जाते, का वंदन केलं जातं, याचा जर आपण विचार केला तर आपल्याला असं लक्षात येतं की ते मानव आहेत पण ते प्रयत्नांनी जगद्गुरू झाले. आणि म्हणून आम्हीही जर मानव आहोत तर आपणही त्यांच्याप्रमाणेच त्यांनी जे प्राप्त करून घेतलं ते प्राप्त निश्चितपणे करून घेऊ शकतो. आणि म्हणून प्रत्येक, याचा अर्थ काय होतो की प्रत्येक मनुष्याचा हा हक्क आहे की त्याला भगवंताची प्राप्ती करून घेता येऊ शकते किंवा घेता येतेच. आता अशी प्राप्ती करून घ्यावी प्रत्येक मानवाने
हीच तर खरं म्हणजे भगवंताची आपल्याकडनं अपेक्षा आहे. कारण आपल्याला माहिती आहे ऐतरेय उपनिषदामध्ये एक कथा नेहमी सांगितल्या जाते की भगवंताने ही सृष्टी निर्माण केली आणि मग सृष्टी निर्माण करत असताना पहिल्यांदा वनस्पती निर्माण झाल्या, औषधी निर्माण झाल्या, असा जो काय क्रम भगवंताने निर्माण केला. त्याच्यानंतर प्राणी निर्माण झाले. प्राण्यांच्या हे जे ज्ञानेंद्रिय आहे या ज्ञानेंद्रियांच्या देवता निर्माण केल्या. मग त्या देवता निर्माण केल्यानंतर त्या शरीरामध्ये शिरल्या. मग गायीपासनं गायीच्या शरीरात शिरल्या. गायीच्या शरीरात शिरल्याबरोबर त्या इंद्रियांच्या देवतांना तिथे काही समाधान वाटेना आणि म्हणून मग ते शरीर बदलून दुसरं शरीर केलं, दुसरा प्राणी निर्माण केला. मग घोडा, असं गायीपासून घोड्यापर्यंत अनेक प्राणी भगवंतानी म्हणजे ब्रह्मदेवाने निर्माण केले. आपल्याला माहिती आहे सृष्टीची निर्मितीची रचना करण्याची जबाबदारी कोणाकडे आहे? फक्त ब्रह्मदेवाकडे आहे. आणि म्हणून ब्रह्मदेवाने गायीपासून घोड्यापर्यंत सगळी शरीरं बनवली प्राण्यांची आणि त्या देवता त्या इंद्रियांमध्ये गेल्यानंतर त्यांना तिथे समाधान वाटेना आणि म्हणून त्यांनी भगवंताकडे तक्रार केली की भगवंता हे काही आम्हाला बरोबर छान वाटत नाही आहे, इथे भगवंतालाही छान वाटेना. आणि म्हणून सगळ्यात शेवटी भगवंताने काय केलं तर मानवी शरीर निर्माण केलं आणि त्यांच्यासह त्या शरीरामध्ये जेव्हा इंद्रियांच्या या देवता प्रविष्ट झाल्या मानवाच्या शरीरामध्ये त्यावेळेला त्यांना खूप आनंद झाला. आणि असा हा आनंद का झाला असेल याचा विचार आपण केला पाहिजे. कारण इतर शरीर ही फक्त आहार, निद्रा, भय आणि मैथुन एवढ्या 4च गोष्टींपुरता विचार करू शकतात किंवा त्या विचारापर्यंतच त्या मर्यादित राहू शकतात. पण मानवी शरीर असं आहे की जे भगवंताला जाणून घेऊ शकतं आणि भगवंताबद्दलचा विचार करू शकतं. आणि म्हणून या इंद्रियांच्या देवतांनाही हे मानवी शरीर खूप आवडलं. आता हा कथेजवळच सोडून द्यायची नाही तर काय होतं नेमकं आपण कथेमध्येच रमतो. आणि जेव्हा केव्हा एखाद्या वेळी ऐतरेय उपनिषद आपण शोधू त्यावेळेला आपण ही कथाच पाठ करण्याचा प्रयत्न करू. आपल्याला कथा नाही पाठ करायची, कथेचं तात्पर्य लक्षात घ्यायचं आहे. याचं कारण असं की माऊली पण आपल्याला सावध करते हरिपाठामध्ये, मंथुनी नवनीता तैसे घे अनंता वाया व्यर्थ कथा सांडी मार्गू. कथेमध्ये रंगू नका. कथा ऐकायच्या जरूर आहेत, वाचायच्या जरूर आहेत, पण ती कथा वाचल्यानंतर ही कथाचं तात्पर्य काय आहे हे शोधण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. त्या तात्पर्यानुसार वागण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तर ती कथा ऐकण्याचं किंवा कथा वाचण्याचं श्रेय आपल्याला मिळू शकतं. अन्यथा आपण त्या कथेमध्येच खूप आनंदी राहू शकतो. पण असं कथेमध्ये रमणं हे काही अपेक्षित नाही मानवाकडनं. आणि म्हणून कथेपाशी सोडून देऊ. कथेचं तात्पर्य काय झालं मग आता आपल्याला काय कळलं कथेचं तात्पर्य तर मानवी देह प्राप्त झालेल्या प्रत्येकाचं ध्येय म्हणजे पारलौकिक ध्येय काय असलं पाहिजे तर भगवंताची प्राप्ती करून घेणे. आता इथे आपण भगवंत जरी हा शब्द वापरत असलो तरी वेद आणि उपनिषदांना तिथे ब्रह्म असं अपेक्षित आहे. पण अर्थात ब्रह्म म्हटलं की सगळे घाबरून जातात म्हणून आपण भगवंत असा शब्द वापरूया की भगवंताशी आम्हाला एकरूप व्हायचं आहे. आणि म्हणून हेच प्रत्येक मानवाचं ध्येय असलं पाहिजे. व्यावहारिक ध्येय काहीही असो, व्यावहारिक ध्येय कोणाचं काहीही असो, कोणाला राष्ट्रपती व्हायचं असेल, पंतप्रधान व्हायचं असेल, डॉक्टर इंजिनियर व्हायचं असेल, शिक्षक व्हायचं असेल, त्याच्या स्वभावानुसार आणि आवडीनुसार तो ते होईल. आणि हे काहीच नाही जमलं तर काय होऊ शकतात आपल्याला माहिती आहे काय होऊ शकतात ते. आणि म्हणून ते काही नाव घेण्याची किंवा त्याचं स्पष्टीकरण करण्याची गरज नाही. म्हणून व्यावहारिक ध्येय काहीही असो पण पारमार्थिक ध्येय मात्र प्रत्येकाचं एकच आहे. आणि ते कोणतं आहे तर अभंगाचं असलेलं पहिलं चरण. काय सांगितलं पहिल्या चरणामध्ये तुकाराम महाराजांनी आपल्याला. मग प्रस्तावना इथे संपवूया आणि आता प्रत्यक्ष अभंगाच्या चिंतनाला प्रारंभ करूया. आणि म्हणून तुकाराम महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये आम्हाला काय सांगतात की राम म्हणता रामची होई जे.
आता प्रत्येक शब्दाची रचना कशी आहे याचा सुद्धा आपल्याला अभ्यास करायला पाहिजे. आपण एक लक्षात घेऊया की आपण प्रारंभीच काय म्हटलं, आम्हाला चिंतन करायचं आहे. केवळ ऐकायचं नाही आहे, केवळ तो अभंग वाचायचा आणि सोडून द्यायचा असं नाही, तर आम्हाला त्याच्यावर चिंतन करायचं आहे. मग चिंतन जर आम्हाला करायचं असेल तर आम्हाला त्या अभंगातल्या प्रत्येक शब्दाचा अर्थ किंवा तो शब्द तसाच का वापरला याचा सुद्धा विचार करावा लागेल. आणि म्हणून इथे तुकाराम महाराज काय म्हणतात, राम म्हणता रामची होई जे. ची हा प्रत्यय लावला, रामची. नुसतं राम होई जे असं नाही म्हटलं तुकाराम महाराजांनी, तसंही म्हणता आलं असतं, पण तसं नाही म्हटलं. आणि म्हणून ची हा प्रत्यय लावून तिथे विशेषत्वाने आम्हाला सांगितलं की राम 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 जर आम्ही म्हटलं तर आम्ही रामच होणार आहोत. मग आता प्रश्न पडेल, का हो आम्ही राम कसं होणार? राम तर पुरुष आहे, मी तर स्त्री आहे. पुरुष आहे ते न पुरुष झाला राम, ठीक आहे. ही स्त्री राम कसा होईल, स्त्री पुरुष कसा होईल? मग आता इथे मेघ आहे ते लक्षात घेतली पाहिजे की तिथे तुकाराम महाराजांना आपल्याला सांगायचं आहे की रामाचं तात्विक स्वरूप लक्षात घ्या. कारण राम म्हटल्याबरोबर आम्हाला काय कोण दिसतो, तर पहिल्यांदा धनुर्धारी असलेला राम आमच्या डोळ्यासमोर येतो. पण आम्ही त्याला राम राम म्हणत असलो तरी तो श्रीराम आहे. तो जो कोणी आहे धनुर्धारी आमच्या डोळ्यासमोर येतो तो श्रीराम आहे. याचा अर्थ त्याला श्री, परत श्री ही उपाधी लागली. आणि श्री म्हणजे लक्ष्मी किंवा माया. आणि पण मुळात असलेला हा निर्गुण निराकार जो राम आहे तोच आमच्यासाठी सगुण साकार होऊन येतो. आणि म्हणून आम्हीही सगुण साकार असलेले जे कोणी आहोत ते सगळेजण आम्ही राम होऊ शकतो. मग आम्ही स्त्री असू का पुरुष असू, का लहान मुलं आहे का मोठा मुलं आहे, काही त्याचा वयाचा संबंध नाही, लिंगाचा संबंध नाही, कशाचाही संबंध नाही. पुराणांमध्ये आपण अनेक कथा ऐकलेल्या आहेत. ध्रुव बाळाची कथा ऐकतो. किती वर्षाचा आहे ध्रुव बाळ? 5 वर्षाचा आहे. भगवंताची प्राप्ती करून घेतली. प्रल्हाद 8 वर्षाचा आहे, त्याने भगवंताची प्राप्ती करून घेतली. शबरीला 88व्या वर्षी भगवंताची प्राप्ती झाली. आणि म्हणून असं वयांमध्ये फरक असेल, भेद असेल, पुरुष असेल, स्त्री असेल, लहान मुलं असतील, पण ज्यांनी श्रद्धेने तळमळीने आणि केवळ भगवंताच्या प्राप्तीसाठी राम 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 नाम घेतलं तर तो रामच होणार आहे असं आश्वासन किंवा आशीर्वाद. आश्वासन हा शब्द चुकतोच, कारण आश्वासन माणसं एकमेकांना देतात पण ती पूर्ण करतातच असं नाही. आणि म्हणून हा तुकाराम महाराजांचा असलेला आपल्याला आशीर्वाद आहे असं आपण समजलं पाहिजे. आणि म्हणून हा अभंग आपल्याला पहिल्याच चरणामध्ये सांगतो की मानवी जीवनाचं ध्येय जे आहे ते गाठायचं असेल तर काय करा, राम राम आणि रामच म्हणा. मग दुसरं चरण येतं. अर्थात अभंगाचा एक साधा सोपा अर्थ आधी आपण बघून घेऊया, तो बघायचा राहिला, तो बघून आणि मग पुढे जाऊ. अभंग कोणता होता, परत एकदा अभंग म्हणू, परत अभंग म्हणू, म्हणजे जेणेकरून आपल्याला अभंग पाठ होईल आणि लक्षात राहील. राम म्हणता रामची होई जे, पदी बैसोन पदवी घेई जे, ऐसे सुख वचनी आहे, विश्वासे अनुभव पाहे. तिसरं चरण आहे राम रसाची या चवी, आन रस रुचती केवी. आन रस म्हणजे दुसरे रस आम्हाला कसे रुचतील, एकदा रामरसाच्या चवीची गोडी लागली की दुसरे रस आम्हाला चांगले वाटणार नाहीत. आणि शेवटचं चरण आहे तुका म्हणे चाखोनी सांगे, मज अनुभव आहे अंगे. आणि म्हणून इथे अगदी वाच्यार्थाने जरी आपल्याला अर्थ बघायचा असेल तर आम्हाला अर्थ सांगून जातो हा अभंग. राम राम म्हटले असता तो मनुष्य रामच होतो म्हणून. पण आता इथे दुसरं चरणाचा अर्थ महत्वाचा आहे, तिथे लक्ष ठेवायचं आहे आपल्याला. म्हणून रामाच्या तात्विक स्वरूपावर या शब्दाकडे आपण निश्चितपणे लक्ष द्यायचं आहे आणि हे शेवटपर्यंत लक्षात ठेवायचं आहे. आरूढ होऊन, तात्विक स्वरूपावर आरूढ होऊन राम ही पदवी घ्यायची आहे. राम या नावातच राम होण्याचे सुख आहे. तुकाराम महाराज काय म्हणतात, सुख कशामध्ये आहे खरं तर राम नामामध्येच आहे. एकदा राम नाम घ्यायला सुरुवात करा की सगळी सुख पायाशी लोटांगण घातल्याशिवाय राहणार नाही. आणि असा विश्वास ठेवून अनुभव घ्या म्हणजे तुम्हाला कळेल
असं तुकाराम महाराज आपल्याला सगळ्यांना सांगतात आहेत. रामरसाच्या गोडीपुढे इतर रस कसे आवडतील? म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, त्या रामरसाचा मला स्वतःला अनुभव आहे, तुम्ही पण अनुभव घेऊन पहा, मी तो रस चाकून तुम्हाला सांगतो आहे. आणि म्हणून आधी केले मग सांगितले. ही संतांची खरी ओळख आहे की आधी केलं आणि मग सांगितलं. आणि म्हणून आपण सुद्धा सांगायचं धाडस करतोय हे त्यांच्या आशीर्वादामुळेच करतोय. आणि काळाची गरज आहे, ईश्वरी कार्य आहे म्हणून हे करायचं. पण खरा अनुभव कोणी घेतलाय तर या संतांनी घेतलाय. आणि म्हणून संत सांगतात की मी हा अनुभव घेतला आणि म्हणून तुम्ही पण अनुभव घ्या आणि या रामच्या चरणी लीन होऊन जा किंवा रामरसामध्ये तल्लीन होऊन जा, एकरूप होऊन जा. असा हा सरळ साधा सोपा अर्थ आपण पाहिला. पण आता अगदी पहिल्या चरणापासून परत सुरुवात करू. आपण थोडीशी ओळख त्याची करून घेतली होती. अभंगाची सोडवणूक करण्यासाठी पहिलं चरण दुसऱ्या चरणाशी कसं मिळालेलं आहे, दुसरं चरण तिसऱ्या चरणाशी आणि तिसरं चरण चौथ्याशी आणि परत चौथं चरण पहिल्या चरणाशी. कारण उपक्रम उपसंहार तुकाराम महाराजांचे किंवा कोणत्याही संतांचे अभंग हा एकच अभंग जरी आपण घेतला, 4,000 4,500 अभंग आहेत तुकाराम महाराजांचे, पण आपण एकाच अभंगाचा जरी अभ्यास केला, चिंतन मगाशी आपण शब्द वापरला होता तसं चिंतन आपण एकाच जरी अभंगाचं केलं तरी आम्हाला तुकाराम महाराजांसारखी पदवी प्राप्त निश्चितपणे होऊ शकते. एवढं सामर्थ्य त्या एकाच अभंगामध्ये असतं. आणि म्हणून मग याला कारण काय? पण म्हणून थोडंसं तुकाराम महाराजांच्या चरित्रातला एक भाग बघूया. फार महत्त्वाचा असलेला आहे की तुकाराम महाराजांना स्वप्नामध्ये दृष्टांत झाला. विठ्ठलाने स्वप्नामध्ये, पांडुरंगाने स्वप्नामध्ये येऊन सांगितलं तुला अभंग लिहायचे आहेत तुक्या. पांडुरंग बोलतोय तुकाराम महाराजांशी, तुक्या तुला 4,000 अभंग लिहायचे आहेत. कारण काय? अरे त्या नामदेवानी नाम्यानी, आता पांडुरंगच असल्यामुळे तो त्यांना तुक्या नाम्या असं नक्कीच म्हणू शकतो. आणि आता पांडुरंग सांगतोय असं म्हणून आपण सुद्धा म्हणण्याचं धाडस करू शकतो. आणि म्हणून पांडुरंग सांगतात की तुला नामदेवांचा जो राहिलेला संकल्प आहे, त्यांनी 1,00,000 अभंग लिहिण्याचा संकल्प केला होता, 96,000च झाले. 4,000 अभंग पूर्ण राहिले, करायचे राहून गेले. आता त्यांचा संकल्प तुला पूर्ण करायचा. तुकाराम महाराज म्हणे पण भगवंता मला कुठे काय लिहिता येतं, मला लिही म्हणतोय. मग पांडुरंगांनी विचारलं तू लिहिणार आहेस? असं म्हटल्याबरोबर तुकाराम महाराजांच्या लक्षात आलं की पांडुरंगांना काय सांगायचं आहे. आणि म्हणून पांडुरंगांनी असं म्हटल्याबरोबर ते म्हणाले नाही मी नाही लिहिणार. मग तू नाही लिहिणार तर मग लिही, तू नाही लिहिणार तर लिही. आणि मग तुकाराम महाराजांच्या लक्षात आलं की पांडुरंग काय म्हणतोय. कारण पांडुरंग हा निर्गुण निराकार, मग त्याच्यानंतर सगुण निराकार येतो आणि मग अवतार घेऊन येतो. पण प्रत्येक वेळी अवतार घेऊन यायचं ईश्वराला कारण नाही, म्हणून संतांकडनं काम करून घ्यायचं असतं. आणि म्हणून आता तू काम कर. मग काम कर म्हटल्यावर अभंग लिहायला सुरुवात झाली. अभंग लिहायला सुरुवात झाल्यानंतर पहिला अभंग लिहिला तुकाराम महाराजांनी. आणि त्या काळामध्ये तांब्याची नाणी वापरायची पद्धत, तांब्याची नाणी होती, चलनामध्ये तांब्याची नाणी होती. आणि म्हणून ते नाणं लाल लाल होईपर्यंत तापवलं त्यांनी, गरम केलं, लाल झालं तांब्याचं नाणं आणि ते जिभेवर ठेवलं. पण जिभेवर ठेवल्यावर चटका बसला नाही. कारण काय? तो मी लिहिलेला म्हणून चटका नाही बसला. आणि मग प्रत्येक अभंग लिहून झाल्यावर हीच परीक्षा करायची. आणि मग जिथे कुठे चटका बसला तो अभंग फाडून फेकून द्यायचा. आणि अशा पद्धतीने तुकाराम महाराजांनी 4,500 अभंग जे काय लिहिले आहेत ते अशा पद्धतीने लिहिले आहेत. आणि म्हणून ही प्रासादिक वाणी आहे, ही भगवंताची वाणी आहे. आणि म्हणून जोपर्यंत ही सृष्टी आहे तोपर्यंत हे अभंग प्रत्येक जीवाला, मानवी शरीराला मार्गदर्शकच ठरणार आहेत भगवंताशी एकरूप होण्यासाठी. आणि म्हणून अशी ही प्रासादिक वाणी. म्हणून आपल्याला पुढील कथा आणखीन एक माहिती आहे की म्हणून तर अभंग बुडले नाही, बुडवण्याचा किती प्रयत्न झाला, टाकून दिले होते नदीत,
पण ते अभंग बुडले का? नाही. आमची साधी नाव आम्ही पावसाळ्यात नाव करतो आणि ती 5 मिनिटं टिकते का नाही टिकत अशी पाहता पाहता पाण्यामध्ये केव्हाच बुडून संपून जाते. पण एवढ्या मोठ्या त्या नदीमध्ये अभंगांची ती गाथा टाकली दुष्ट प्रवृत्तीच्या लोकांनी, पण ते नाही बुडले, कारण ते भगवंताची वाणी आहे, ती प्रासादिक वाणी आहे. आणि म्हणून तुकाराम महाराज म्हणतात की मी भगवंताच्या सांगण्यानुसार, या शास्त्र ग्रंथांच्या सांगण्यानुसार अभ्यास केला, चिंतन केलं, भगवंताच्या नामस्मरणामध्ये दंग राहिलो आणि म्हणून मी राम झालो. म्हणून तुम्ही पण सगळेजण राम व्हा. म्हणून असा हा मगाशी आपण हा पहिल्या ओवीचा अर्थ पाहिला. म्हणजे मग पहिली ओवी आम्हाला काय सांगते, तर आम्हाला पहिली ओवी आमच्या आयुष्याचं ध्येय काय आहे ते सांगते. आणि म्हणून अशा पद्धतीने मग आता इथे रामच म्हटलेला आहे. राम म्हटल्याबरोबर आम्हाला मगाशी आपण म्हटल्याप्रमाणे श्रीराम येतो डोळ्यासमोर. पण श्रीरामाच्या जन्माची कथा आपल्याला माहिती आहे. दशरथांना अनेक वर्षापर्यंत पुत्रप्राप्ती नाही आहे आणि मग घडलेली घटना, श्रावण बाळाचा वध झाला. मग त्याच्यानंतर पुत्रकामेष्टी यज्ञ केला गेला आणि त्या पुत्रकामेष्टी यज्ञानंतर भगवंताचा अवतार झाला. आता आपण व्यावहारिक भाषेमध्ये जन्म झाला असंच म्हणतो, पण तिथे अवतार झाला हा शब्दप्रयोग जास्ती बरोबर आहे. पण मग असा व्यवहारामध्ये भगवंताचा जन्म झाला म्हटल्यानंतर मग पुढचे सगळे विधी आलेच. मग सगळे पुढचे विधी आले म्हटल्यानंतर नामकरण हा पहिला संस्कार आहे. आणि विधी म्हणजे काय? संस्कार. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये संस्कारांपासून सुरुवात होते आणि म्हणून पहिला संस्कार आहे तो नामकरण संस्कार. आणि मग त्या नामकरण संस्कारासाठी कोणाला बोलवलं? हो नाही, नामस्मरणासाठी, नामकरण विधीसाठी वसिष्ठ जे आपले सद्गुरू आहेत दशरथांचे, पुत्रकामेष्टी यज्ञासाठी ऋष्यशृंगांना बोलवलं होतं. पण हे 4 पुत्रांचा जन्म झाल्यानंतर वसिष्ठांना आमंत्रण दिलं गेलं नामकरण विधीसाठी. आणि आता नामकरण करायचं म्हणून कौशल्येच्या बाळाला वसिष्ठांनी मांडीवर घेतलं आणि मांडीवर घेतल्यानंतर ते भावविभोर झाले. त्यांना काही सुचेच ना, डोळ्यांमधनं आनंद अश्रू व्हायला लागले आणि काही वेळ ते हरवून गेले, ते भाव समाधीमध्ये गेले. कारण काय? कारण आनंदच मांडीवर होता. केवळ ईश्वर नाही, केवळ ते बाळ नव्हतं, तर तो आनंदच मांडीवर होता. आणि म्हणून आनंदमया हा अभ्यासात असं ब्रह्मसूत्र आहे. म्हणून आनंद झाल्यानंतर माणूस असा हरवून जातो. वसिष्ठ महामुनी असे हरवून गेले आणि म्हणून त्यांनी नाव थोड्या कालावधीनंतर ते भानावर आले आणि नाव ठेवलं कौशल्याच्या बाळाचं राम. राम म्हणजे काय? तर जो रमवितो, सगळ्यांना रमवितो तो राम, जो सगळ्यांना आनंद देतो तो राम. असं हे नामकरण केलं. आणि म्हणून नामकरण हे करत असताना त्या नावाला काहीतरी अर्थ असला पाहिजे. आणि म्हणून मोठ्यांकडनं नामकरण विधी करवून घ्यायचा असतो. ज्यांना काही अनुभव आहे, ज्यांनी अनेक पावसाळे, हिवाळे, उन्हाळे बघितलेले आहेत, त्यांच्याकडनं नामकरण करून घ्यायचं असतं. आजकाल काही नावं ठेवतात, आपल्याला माहिती आहे, काहीही नावं ठेवतात, काही मागचा पुढचा विचार न करता नावं ठेवतात. आणि नाव आहे हो, आपण न ऐकलेली पण नावं असतात. काय तर म्हणे खूप आधुनिक पाहिजे, कोणाचं नसलेलं नाव पाहिजे. असं कोणाचं नसलेलं नाव कसं काय असू शकतं? कोणी नाही आणि त्याचं नाव द्यायचं, असं होऊ शकतं का? खरं म्हणजे होऊच शकत नाही. असो, आपल्याला काही त्याच्यावर फार स्पष्टीकरण करण्याचं कारण नाही, विचारही करण्याचं कारण नाही. पण म्हणून नामकरण करून घेत असताना असं श्रेष्ठांकडनं करून घ्यावं असा एक संदेश आपल्याला इथे मिळतो. आणि म्हणून की राम हा सुख देणारा आहे, रमविणारा आहे आणि आनंद देणारा आहे. म्हणून मग इथे आपल्याला लक्षात येतं की कशामध्ये खरं सुख आहे, तर रामामध्ये खरं सुख आहे. आपल्याला वाटत असतं विषयांमध्ये सुख आहे. उदाहरण बघून घेऊया. साधं सोपं नेहमीचं उदाहरण आहे, चहा मला आवडतो.
म्हणून 1 चहा झाला, 2 झाला, 4 झाले, 5 झाले. आता 5व्या चहानंतर जी पहिल्या चहाच्या कपामध्ये चव होती ती दुसऱ्यामध्ये राहत नाही, जी दुसऱ्यामध्ये होती ती तिसऱ्यामध्ये राहत नाही, जी तिसऱ्यात होती ती चौथ्यात राहत नाही, आणि चौथ्यानंतर तर 5वा घ्यावासाच वाटत नाही, आणि 5वा घ्यावासा वाटला नाही, नंतरही जर घ्यावासा वाटला तर काय होऊ शकतं याची आपल्याला सगळ्यांना कल्पना येते. आणि म्हणून अशा या विषयांमध्ये सुख नाही असा जो शास्त्राने आपल्याला निर्णय करून दिलेला आहे तो आपल्याला इथे परत एकदा लक्षात येतो. आणि म्हणून हे पहिलं चरण जे आहे ते आम्हाला सांगतं की राम म्हणजे ध्येय. आपण जे मगाशी बघितलं होतं की आम्ही मानव म्हणून जन्माला आलो, मग आमचं एकच ध्येय आहे पारमार्थिक. ते ध्येय म्हणजे भगवंताशी एकरूप होणे, परम अर्थ प्राप्त करून घेणे. अशा पद्धतीचं हे ध्येय. मग आता ते ध्येय प्राप्त करायचं असेल तर काय करावं लागतं? प्रयत्न करावे लागतात. एका जागी बसलो आणि आम्ही रामच होऊन गेलो असं होऊ नाही शकत. काय काही अभंगांचे अर्थ असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी वगैरे वगैरे अशा अभंगांचे अर्थ विपरीत काढले गेले, आणि त्यानुसार असं नाही, प्रयत्नवाद आहे. प्रत्येक शास्त्रीय ग्रंथाने आम्हाला प्रयत्नवादच शिकवलाय. तुम्ही मानव म्हणून जन्माला आला, प्रयत्न करा, सद्गुरूंचा आशीर्वाद घ्या आणि त्या आशीर्वादाने राम व्हा असं सांगितलंय. प्रयत्न आलेच, आणि प्रयत्नांशिवाय आम्ही तिथपर्यंत पोहोचू शकत नाही. म्हणून दुसऱ्या चरणामध्ये आम्हाला काय सांगतात? पदी बैसोनी पदवी घ्यायचे. अभंग असा आम्हाला त्याचा अभ्यास करायचा आहे, चिंतन करायचं आहे. वाचून तो सोडून किंवा सरळ पुढे निघून नाही जायचं. मग पहिल्या याच्यात ध्येय सांगितलं की राम जर सगळ्यांनी म्हटलं, जो जो कोणी राम म्हणेल तो रामच होईल. पण त्याच्यासाठी पुढे आणखीन साधन आहे. काय साधन आहे? तर पदी बैसोनी पदवी घेईजे. मग आता याही चरणांचा किंवा याही शब्दांचा अर्थ आपल्याला त्या पद्धतीने बघितला पाहिजे. पदी बैसोनं म्हणजे काय? पदी म्हणजे काय? पायाशी. पायाशी बसायचं म्हणजे काय करायचं? हो, परमार्थातली सगळ्यात मोठी अट म्हणजे शरणागती. पायाशी आपण केव्हा बसू शकतो कोणाच्या? जेव्हा आपण त्याला शरण असू तेव्हाच. तोपर्यंत आपण कोणाच्याही पायाशी बसू, नमस्कार सुद्धा करू शकत नाही. पायाशी बसणं खूप दूर राहिलं. आणि म्हणून आम्ही पायाशी बसलो पाहिजे असा एकंदरीत त्याचा अर्थ जो आहे, किंवा या शब्दांमधून आम्हाला काय अर्थ शोधून काढायचा आहे, तर परमार्थाचं जे मूळ अट आहे किंवा परमार्थाला काय आवश्यक आहे, परमार्थ प्राप्त करून घेण्यासाठी काय आवश्यक आहे, तर आम्ही शरणागत असलो पाहिजे, शरणागती पत्करली पाहिजे. आणि म्हणून त्याच्यासाठी तुकाराम महाराजांनी आणखीन एक अभंग आम्हाला सांगितलाय तुकाराम गाथेमध्येच. शरण शरण जी आपलं शरण शरण नारायणा मज अंगीकारा देना. फार सुंदर असलेला त्या अभंगाकडे आपल्याला आत्ता वळायचं नाही, पण 4,500 अभंगांची गाथा कशी एकमेकांमध्ये सुद्धा गुंफलेली आहे ते आपल्याला इथे लक्षात येतं. आणि म्हणून शरणागत जर आम्ही झालो तर तू माझा स्वीकार कर किंवा कर, आणि भगवंता मी तुला शरण आहे असं आम्हाला त्याला आळवून सांगावं लागतं आणि त्या पद्धतीने वर्तन करावं लागतं. नुसतंच मी तुला शरणागत आहे असं म्हणून चालत नाही. नुसतं म्हणायचं शरणागत आहे आणि त्यांनी एखादं काम सांगितलं नाही, हे काय काम करायचं? आज्ञा पालन केली नाही तर तो कसला शरणागत आला? आणि म्हणून शरणागत नाही, शरण शरण नारायणा मज अंगीकारा देना भावे आलो लोटांगणी. सुंदर असलेला अभंग, या शब्दाशी आपल्याला उपयुक्त असलेला. रुळे तुमचे चरणे, मी तुमच्या चरणाशी इतका रुळून राहीन, तुम्ही जे सांगाल ते सगळं करेन. म्हणजे काय आलं? दास्यत्व आलं भगवंताचं. आपण किती जणांचे दास होतो हो, आणि इतकं दास झाल्यानंतरही आपल्याला अपेक्षित असलेलं सगळं प्राप्त होतं का? नाही होत. मग एकदा भगवंताचा दास होऊन बघावं ना. जसे हे सगळे संत, सगळे हे भक्त जसे भगवंताचे दास झाले, तसं एकदा जर आपण भगवंताचं दास होऊन पाहिलं तर आम्हाला या अभंगाचा अर्थ कळू शकतो. आणि म्हणून भगवंत म्हणेल तेच आम्हाला करणं शक्य होऊन जातं जर आम्ही शरणागत झालो तर. त्याच्यासाठी एक दृष्टांत बघून घेऊया. नेहमीच आपल्याला माहिती असलेला आहे, समर्थ चरित्रातला आहे. मात्र समर्थ रामदास स्वामी
एकाच कालावधीतले असलेले हे दोन संत, समर्थांची आणि तुकाराम महाराजांची भेट झालेली आहे. तुकाराम महाराजांनी समर्थांवर काव्य पण लिहिलं आहे. त्याच्याकडे आपल्याला वळण्याची गरज नाही, आपण आपल्या अभंगामध्येच राहूया. आणि म्हणून पण समर्थ रामदास स्वामींचा शिष्य अंबाजी, नाव अंबाजी आहे आधी, पुढे कल्याण स्वामी झाले, पण आधी नाव अंबाजी. आणि म्हणून रामनवमीची मिरवणूक निघालेली, रामाचा रथ पुढे जाईना, कारण एक झाडाची फांदी आडवी आली होती. आता ती तोडल्याशिवाय पुढे जाता येईना म्हटल्यानंतर समर्थांनी आज्ञा केली, अंबाजी ती झाडाची फांदी तोड. एकट्याचं नाव नाही घेतलं, अरे ती फांदी तोडा, त्याच्याशिवाय रथ कसा पुढे जाईल. आणि म्हणून भरभर भरभर चढले. अंबाजी पहिल्यांदा चढला, त्याच्या पाठोपाठ आणखीन 2-4 चढले. आता स्वाभाविक आहे, बुंध्याकडे बसले आणि फांदी तोडायची समोरची. अशीच प्रक्रिया कोणी पण करणार. पण असं पाहिल्याबरोबर समर्थ म्हणाले, अंबाजी तसं नाही, शेंड्याकडे बस आणि फांदी तोड. आता ती फांदी एका विहिरीवरून चालली होती, भली मोठी विहीर खाली. आणि असं पाहिल्यानंतर बाकीचे सगळे 2-4 जे होते ते उतरले खाली, कारण आपण विहिरीत पडणार मरणार असा विचार त्यांच्या मनामध्ये आला. पण अंबाजी त्याने जसं समर्थांनी शरणागत, जसं समर्थांनी सांगितली तशी शेंड्याकडनं फांदी तोडली. आणि परिणाम काय झाला, फांदी बरोबर अंबाजी विहिरीत झाला. काही कालावधी निघून गेला, अंबाजीचा पत्ता नाही, मिरवणूक आटोपली. शेवटी समर्थांच्या शिष्या वेणास्वामी त्या गेल्या समर्थांकडे, म्हणाल्या अंबाजीचा पत्ता नाही, त्याला असाच मारायचा होता तर भिक्षेत मागितला कशाला. समर्थांनी अंबाजीला भिक्षेत मागून आणलेला आहे, आपल्याला माहिती आहे संप्रदाय, समर्थ संप्रदाय भिक्षेच आहे. आणि म्हणून त्याला असा मारायचा होता तर कशाला मागितला भिक्षेमध्ये. समर्थ म्हणाले काय झालं, म्हणे अंबाजी पडलाय विहिरीमध्ये, अजून आला नाही. हो का, चला बघूया काय झालंय. समर्थांनी केलेलं ते आविर्भाव, समर्थांचा नाटकीय आविर्भाव. आणि समर्थ आले सगळ्यांना घेऊन त्या विहिरीजवळ आणि म्हणतात, का रे अंबाजी कसा आहेस. वरूनच आवाज दिला आणि आतून आवाज आला, कल्याण आहे स्वामी. आणि तिथूनच अंबाजीचा काय झाला, कल्याण झाला. कारण कल्याण झालं. शरणागत होण्याची ही परिसीमा आहे की विचारच केला नाही की मी पडेन मरेन काय होईल. नाही, माझ्या सद्गुरूंनी सांगितलं शेंड्याकडनं फांदी तोड, मी शेंड्याकडनंच तोडीन. पण त्याच क्षणी काय झाला, मुक्त झाला, त्याचं तेव्हाच कल्याण झालं. आणि म्हणून कल्याण अंबाजीचा काय झाला, कल्याण स्वामी होऊन गेला. असं हे समर्थ आणि कल्याणाचं चरित्र. त्याच्यानंतर वाल्या आणि नारद, किती वाईट होता वाल्या आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. पण पुढे काय झाले, नारदांनी एकदाच सांगितलं, राम 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 म्हण, मला ते म्हणता येत नाही, मला मराच म्हणता येतं. बरं मराच म्हण, पण म्हण म्हणजे प्रपंच आत्ता ताबडतोब सोड आणि फक्त राम 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 म्हण. मला नाही राम म्हणता येत, तुम्ही जे सांगता ते मला फक्त मरा म्हणता येतं, मराच म्हण. मरा 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 करता करता शरणागत, एका क्षणामध्ये वाल्याकोळी शरणागत झाला नारदांशी, नारदांच्या चरणाशी. आणि वाल्याचा वाल्मिकी झाला, अर्जुन आणि श्रीकृष्ण. असे हे अनेक भक्त आपल्याला माहिती आहेत. पण आपली अडचण हीच आहे, आपल्याला माहिती सगळं आहे पण मी ते करत नाही. ही सगळ्यात मोठी अडचण आहे. ती अडचण दूर करण्यात जर केली आपण, त्याच्यासाठी जर खऱ्या अर्थाने प्रयत्न केले तर संत सद्गुरू सदैव आमच्या पाठीशी आहेतच, हा विश्वास आम्ही धरला पाहिजे. आणि म्हणून मग पण पुढचं त्याच चरणामधला पुढचा शब्द आहे बैसोनं. आता हा पदी या शब्दाचा अर्थ आपण बघितला. पदी म्हणजे पायाशी, पायाशी म्हणजे शरणागत असणे. त्याच्याच बाजूला असलेला दुसरा शब्द कोणता आहे तर बैसोनं. बैसोनं म्हणजे काय आहे, एकाच ठिकाणी जो राहतो तोच बसू शकतो. उभा असणारा काय हो, इकडे फिर तिकडे फिर तिकडे फिर, फिरतो की नाही, बसलेला एका जागी बसतो. आणि म्हणून बैसोनं हा शब्द पण महत्वाचा आहे की एकाच जागी राहा. मग एकाच जागी राहा म्हणजे कसा एकाच जागी राहा, तर इकडे तिकडे हिंडू नको. एकच संप्रदायाचा अंगीकार कर, एकाच देवाचा अंगीकार कर, एकाच सद्गुरूंकडे जा. आता तुम्ही म्हणाल एकच सद्गुरू असं म्हणण्याचं कारण काय, लोक सद्गुरू बदलण्याचा प्रयत्न करतात.
गुरु अनेक असतात, ते असावेत, असतातच. आपण सगळे एकमेकांचे गुरु आहोत. गुरु असणं गोष्ट वेगळी आणि सद्गुरू असणं गोष्ट वेगळी. गुरु अनेक असू शकतात. प्रत्यक्ष दत्तात्रयांनीच 24 गुरु केले. आपण 2400 करावे ना, काही बिघडत नाही. पण सद्गुरू एकच असतात. आणि म्हणून एक श्लोक आम्हाला सांगतो, एको देवो शिवो वा केशवो वा. एको देवो शिवो वा केशवो वा, एकम मित्रम यतिर्वा भूतपतिर्वा. एको वासः पत्तने वा वने वा, आणि एका भार्या सुंदरी वा दरी वा. दरी म्हणजे गुरु, सुंदरी म्हणजे सुंदर. भार्या एकच पाहिजे, ती सुंदर असो का कुरूप असो. मग ती निवडण्याचं स्वातंत्र्य आपल्याला आहे. पण एकदा ती स्वीकारली की स्वीकारली. मग आता तिला कुरूप नाही म्हणायचं. स्वीकारल्यानंतर आधीच आपल्याला कळायला पाहिजे की ती कुरूप आहे, हिच्याशी करू नये. दुसरी जी आवडेल तिच्याशी कर. पण एकदा केली की एकच भार्या, एक भार्या सुंदरीवर. एको वासः पत्तने वा वने वा. एकच वासा, वास म्हणजे निवास, घर. एकच घर असावं. किती घरात आपण राहू शकतो एका वेळी एकाच घरात. मग नाही तर बांधले 10 घर. मग या घरात राहिलं की त्या घराची चिंता, त्या घराची चिंता, झाडलं असेल की नाही, पुसलं असेल की नाही, चोरता आला नाही, तिकडे गेलो की इकडची चिंता. मग त्या चिंतेमध्येच आयुष्य निघून जायचं. म्हणून एको वासः पत्तने वा वने वा. घरात राहा, नाही तर वनवासात जा. पूर्वी वनवास हा आश्रम होता. आता तो आश्रम घेणं शक्य आहे नाही आहे हा विचार वेगळा. पण घरामध्येच राहून आपण वनवास पत्करू शकतो. पण एकाच ठिकाणी राहा. आणि म्हणून बैसून एकाच ठिकाणी बसणे, एकाच ठिकाणी राहणे. एको देवो शिवो वा केशवो वा. आपण किती देवांच्या पूजा करतो. पूजा सगळ्यांच्या करायच्या, कोणाची पूजा नाही करायची हा काही भाव नाही. असा काही तो श्लोक सांगत नाही आहे आम्हाला. त्याचा विपरीत अर्थ नाही घ्यायचा. एको देवो शिवो वा केशवो वा म्हणजे काय, एकाच देवाला पूजायचं आणि दुसऱ्या देवाची निंदा करायची आणि त्याला उपेक्षित करायचं, असा अर्थ त्याचा नाही आहे. पूजा सगळ्या देवांची करायची, पण पदी कोणाच्या बसायचं, एकाच देवाच्या बसायचं. मग रामाची पूजा करा, कृष्णाची करा, दत्ताची करा, देवीची करा, सगळ्यांची पूजा करायची. पण एकदा हा राम माझा आहे म्हटलं की रामच. मग मला कृष्णामध्येही रामच दिसला पाहिजे. एको देवो शिवो वा केशवो वा. आणि म्हणून हा बैसोन हा शब्द अशा पद्धतीने महत्वाचा आहे. पदी बैसोन पद. मग आता हे 2 शब्द जर आम्ही सिद्ध केले, कोणते, पदी बैसोन, तर आपोआपच पदवी येणार आहे. कोणती पदवी येणार आहे, तर राम म्हणता रामाची होई जे. म्हणजे दुसरं चरण पहिल्या चरणाशी मिळतं की नाही बरोबर. नाही तर पहिल्या चरणाचा अर्थ वेगळा, दुसऱ्या चरणाचा अर्थ वेगळा, दोघांचा काही संबंध नाही, असं कधीही संतांच्या अभंगांमध्ये नाही. आणि म्हणून पहिला चरण आम्हाला सांगतो की रामच व्हायचं आहे. पण त्याच्यासाठी काय करायचं आहे, तर पदी बैसो. एकदा पायाशी बसलो की पदवी हातामध्ये आल्याशिवाय राहणारच नाही, असं ठामपणे तुकाराम महाराज आम्हाला सांगतात आहे दुसऱ्या चरणामध्ये. म्हणजे पहिल्याच चरणाच्या 2 जे भाग आहेत त्या पहिल्या भागामध्ये आणि दुसऱ्या भागामध्ये. मग दुसरं चरण आहे, ऐसे सुख वचनी आहे विश्वासे अनुभव पाहे. आता ऐसे सुख वचनी आहे. वचनी म्हणजे काय, शास्त्र ग्रंथ, पुराण ग्रंथ, वेद, उपनिषद, ही सगळी वचनं आहेत. आणि ही प्रत्यक्ष भगवंताकडनं वेद आले आणि त्या वेद वाङ्मयाचा आपल्याला उपयोग करून घेता येऊ शकतो. पण ते वेद संस्कृतमध्ये असतात, मग ते नाही कळत आम्हाला. नाही कळत, काही हरकत नाही. आता वेद तर गिरवाण भाषेमध्ये आहे. संस्कृत म्हणणंही चुकलं माझं. ती भाषा गिरवाण आहे. ही तर फार प्राचीन भाषा, भगवंताकडून आलेली. ऋषीमुनींनी तसंच्या तसं लिहून ठेवलं, त्या भाषेला गिरवाण म्हणतात. मग ती कोणालाच कळेना. म्हणून व्यास महामुनींनी वेद लिहिले, परत एका वेदाचे 4 वेद केले, ते संस्कृत. ती भाषा आणखीन कठीण. ती सोपी करण्याचा शंकराचार्यांनी प्रयत्न केला, पण तेही परत संस्कृतच. तेही आम्हाला काही समजेना. आणि म्हणून संत आमच्या मदतीला धावले आणि ते सगळं वाङ्मय त्यांनी आपल्या प्राकृत म्हणजे मराठी भाषेमध्ये प्रत्येक विभागात, आपल्याला माहिती आहे भारतामध्ये अनेक भाषा आहेत, त्या ठिकाणी त्या विभागामध्ये अनेक संत
आहे, होऊन गेले, त्या संतांनी ते वाङ्मय त्यांच्या भाषेमध्ये या जनतेसाठी उपलब्ध करून, आपल्या सगळ्यांसाठी उपलब्ध करून दिले. आणि म्हणून त्या वचनांवर आम्हाला विश्वास ठेवला पाहिजे. मात्र नाहीतर मग आम्हाला काय असं कसं असू शकेल. आता त्याच्यासाठी राम आणि याचीच जर आपण हे घेतली कथा, काय म्हणतात त्याला, राम आणि कृष्ण कथा, जन्माच्या कथा जर वाचल्या तर आम्हाला तर्कच करायचा असेल तर आम्ही तर्क करू शकतो. असं कसं काय, असं कसं घडलं, असं कसं काय, पायस घेतल्याबरोबरच रामाचा जन्म झाला, असा कसा कृष्णाचा जन्म झाला, अयोनी संभवम म्हणतात, असं कसं काय. असं नाही, जे पुराणामध्ये सांगितलं आहे त्याप्रमाणे त्याच्यावर आपल्याला विश्वास ठेवलाच पाहिजे. तिथे जर आम्ही संशय घ्यायला सुरुवात केली की आम्ही चुकलो म्हणूनच समजायचं. कारण तिथे काय म्हणतात, आम्हाला श्रद्धा ठेवलीच पाहिजे. कारण की ती पुराणं आहेत, ती वेद वाङ्मय आहे, त्याच्यामध्ये जे सांगितलेलं आहे ते कधीही अन्यथा असू शकत नाही. आणि म्हणून अशा पद्धतीने आम्हाला मग अशी श्रद्धा ठेवायला आम्ही शिकतो की नाही. आम्ही व्यवहारात किती ठिकाणी श्रद्धा ठेवतो. पहिली श्रद्धा तर आपली आईवरच असते. आम्ही थोडेसे मोठे होतो आणि मग आम्हाला आई दूध देत असते, पण इतरांच्या कपांमध्ये काय असतो, चहा. मग आम्ही लहान असतो, मग आम्हाला आमचंच नको असतं, ते हवं असतं दुसरं, हे काहीतरी वेगळं आहे आणि ते मला पाहिजे, मग आम्हाला ते दे. आता त्याचं नावही कदाचित माहिती नसतं, पण हे नको ते दे. मग आई काय म्हणते, बाळा अरे तू लहान आहेस अजून, तू आत्तापासून चहा प्यायलास ना, तर बघ त्याचा रंग कसा काळा आहे की नाही, तसं तू काळा होशील, म्हणून तू दूधच पी. मग आम्ही काय म्हणतो, नको काळं नको व्हायला, आम्हाला काय राहायला आवडतं, गोरं असलेलं आवडतं. आणि म्हणून मग पहिली श्रद्धा सुरू होते कुठे, आईच्या जवळच. आणि म्हणून अशी आई आम्हाला ती श्रद्धा ठेवायला शिकवते. मग ही आम्ही श्रद्धा ठेवतो, पण ही कशासाठी, चांगलं दिसण्यासाठी. मग चांगलं दिसण्यासाठी जर आम्ही श्रद्धा ठेवत असू तर चांगलं होण्यासाठी श्रद्धा ठेवावी लागेल की नाही ठेवावी लागेल. मग आता हे असं खरं आहे का हो, की खरंच चहा प्यायल्याने काय कोणी काळे होतात का, नाही. पण लहान मुलांनी दूध पिणं गरजेचं आहे, त्यांनी आत्तापासून चहा प्यायला नको. ही जी आईची शिकवण आहे, ही शिकवण आम्ही तेव्हा श्रद्धेने स्वीकारतो. मग ते तशी श्रद्धेने आम्ही हे स्वीकारलं पाहिजे की असं म्हणजे असं होतं. आणि म्हणून या सगळ्या कथा रामकृष्ण शुकदेवांच्या अवताराची कथा ऐकली की पण काही लोकांना प्रश्न पडू शकतो, आईच्या पोटात 16 वर्ष, षोडश भागवत ऐकलंय सगळ्यांनी, अनेकांनी ऐकलं असेल. आणि भागवतामध्ये ती कथा येऊन जाते की शुकदेवांचा जन्म कसा झाला, अवतार कसा झाला, आईच्या पोटामध्ये, म्हणजे व्यास महामुनींच्या पत्नी, भगवान व्यासांच्या पत्नीच्या पोटामध्ये 16 वर्ष शुकदेव, 16व्या वर्षी बाहेर. असं कसं होईल, असं कसं होईल, नाही, असं झालेलं आहे. आणि असंच झालेलं आहे अशी. आणि हे कशासाठी, कारण ऐसे सुख वचनी आहे. या वचनांवर आम्ही विश्वास ठेवला तरच आमचं काही होऊ शकेल. आणि याच्यावर कसा विश्वास ठेवायचा, कारण समर्थ, बरं आता हे पुराण किंवा उपनिषद खूप दूरची झाली. आत्ता होऊन गेलेले 400-500 वर्षापूर्वी समर्थांनी आपल्या निर्वाणाच्या वेळी काय सांगितलं सगळ्यांना, सगळे व्याकुळ झाले की आता आमचे सद्गुरूंचं निर्वाण होईल, आता आमचं कसं होईल. आता इतके वर्षानुवर्षाचा सहवास, समर्थांनी निर्गुण तत्वज्ञानाचं परिपूर्ण विवेचन केलेलं असलं तरी आता सगुण मूर्ती दिसणार नाही म्हटल्यानंतर सगळेजण बेचैन झाले. समर्थांनी तेव्हा त्यांना काय सांगितलं होतं, माझी काया आणि वाणी गेली म्हणाल अंतःकरणी, तरी मी आहे जगज्जीवनी या. आता याच्यावर विश्वास ठेवला की नाही यांनी, शिष्यांनी ठेवला. याचं प्रत्यक्ष उदाहरण म्हणजे परत कल्याण स्वामी. कारण कल्याण स्वामी तिथे नव्हते सज्जनगडावर, त्यांना पाठवून दिलं होतं समर्थांनी, कारण त्यांना माहिती होतं आपलं निर्वाण सहन न करू शकणारा एक शिष्य म्हणजे कल्याण, म्हणून डोमगावला पाठवून दिलं होतं. तिथे त्यांना अंतर्ज्ञानाने कळलं की समर्थांचं निर्वाण झालंय. पहा अंतरस्थितीची या गुणा अंतर्निष्ठ जाणती. पण मग ते 13, 14, 15 दिवस सगळं काय पाळायचं शास्त्राने सांगितल्यानुसार ते सगळं झाल्यानंतर कल्याण स्वामी गडावर आले. आणि गडावर आले, समाधी पाहिली समर्थांची आणि कळवळून हाक मारली.
आणि समर्थांना हाक मारल्याबरोबर त्या समाधीतनं समर्थ प्रगट झाले आणि दर्शन दिले. आता हे का म्हणून? कारण त्यांच्या वचनावर श्रद्धा ठेवली म्हणून विश्वास. आता अभंगामध्ये शब्द विश्वासच आहे, पण विश्वास या शब्दाचा तिथे आपण अर्थ श्रद्धा हाच घ्यायचा आहे. कारण विश्वास तुटू शकतो, विश्वास तुटतो, पण एकदा श्रद्धा बसली की ती तिथून हलत नाही. आणि म्हणून विश्वास असा जरी शब्द असेल तरी त्या विश्वास या शब्दाचा अर्थ तिथे आपल्याला श्रद्धा या अर्थाने घ्यायचा आहे. आणि म्हणून अशा प्रकारे ऐसे सुख वचनी आहे अशी काय म्हणतात त्याला, आपल्याला त्याच्यावर श्रद्धा ठेवायची आहे. दुसरा श्रद्धा ती संतांनी गुरूंवर ठेवली. आणि म्हणून एक विवेक चूडामणीमध्ये एक श्रुती येऊन जाते या संदर्भातली. ही विवेक चूडामणी आम्हाला सांगतो, शास्त्रस्य गुरुवाक्यस्य सत्यबुद्धी अवधारणम. काय श्लोक सांगतो आम्हाला तो? शास्त्रस्य गुरुवाक्यस्य सत्यबुद्धी अवधारणम सा श्रद्धा कथितां शब्दी यया वस्तू उपलभ्यते. म्हणून या शास्त्रग्रंथांनी आम्हाला सांगितलेला आहे श्लोक, त्या श्लोकानुसार जर आम्ही आमचं ध्येय, आता इथे वस्तू या शब्दाचा अर्थ या श्लोकामध्ये काय आला? तो ब्रह्म आहे आणि ब्रह्म हेच तर आमचं ध्येय आहे. आणि म्हणून सगळे जे ही शास्त्रग्रंथ आहेत या शास्त्रग्रंथांनी नेहमी आम्हाला ब्रह्माबद्दलच वर्णन करून सांगितलेलं आहे आणि तेच या संतांच्या गाथेमध्ये आहे असं आपण पक्क लक्षात ठेवलं पाहिजे. आणि म्हणून अशी ही श्रद्धा आम्ही ठेवली की आमचं काम 90-95% होऊन जातं असं तुकाराम महाराज आम्हाला इथे सांगतात की राम 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 म्हणा आणि रामच होऊन जा. अशा पद्धतीने रामच म्हणा, नाही दुसरं काही करता येत ना, फक्त राम राम म्हणा. हा आणखीन एक अर्थ आपण त्याच्यातनं काढू शकतो. नाही आम्हाला वेदांचं पठण करता येत, नाही आम्हाला काही श्लोक पाठ होत, नाही आम्हाला अमुक एक करता येत, काही हरकत नाही. आपण आत्ताच बघितल्याप्रमाणे त्या वाल्या कोळ्याला रामही म्हणता येत नव्हतं, मराच म्हणत होता. पण सद्गुरू जे झाले नारद त्यांच्या शब्दांवर विश्वास ठेवला. विश्वास म्हणण्यापेक्षा श्रद्धा ठेवली आणि श्रद्धा ठेवल्यामुळे वालेचे वाल्मिकी झाले. आणि म्हणून राम 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 राम. मग आता असं आपण 2 चरणांचा अर्थ बघितला. पहिल्या याच्यामध्ये ध्येय सांगितलं, दुसऱ्या याच्यामध्ये साधन सांगितलं, तिसऱ्या याच्यामध्ये काय केलं पाहिजे, त्याच्यासाठी काय आवश्यक आहे ते सांगितलं की श्रद्धा, शरणागती आणि श्रद्धा या 2 गोष्टी आणि एकाच ठिकाणी बसून राहा असं इतकं सगळं या 2 चरणांमध्ये सांगितल्यावर ते होत आहे की नाही? आम्ही हे जे काय प्रयत्न करतो आहे ते आमचे सिद्ध होत आहेत की नाही? याच्यासाठी 3रं चरण आहे अभंगाचं, रामरसाची या चवी आन रस रुचती केवी. तुकाराम महाराजांनी प्रश्न टाकला इथे आम्हाला किंवा हे बघा म्हणून सांगितलंय. इथे आम्हाला आमचं आत्मपरीक्षण करायला शिकवलंय की पहिल्या चरणाप्रमाणे आणि दुसऱ्या चरणाप्रमाणे जर तुम्ही साधना केली, सद्गुरूंवर शास्त्रावर श्रद्धा ठेवली आणि शरणागत झाले तर काय होणार आहे? तर फक्त रामरसामध्येच गोडी आम्हाला राहणार आहे. म्हणजे फक्त राम नामामध्ये गोडी राहणार आहे आणि इतर रसांमधली गोडी कमी होणार आहे. म्हणण्यापेक्षा कमी होत 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 ती नाहीशी होणार आहे. आणि असं जर आमचं होत असेल तर मग आता आम्हाला कोणकोणत्या गोडी असतात सांगा? किती गोडी आहेत? प्रत्येक इंद्रिय 5 ज्ञानेंद्रिय, शब्द स्पर्श रूप रस आणि गंध, या 5 रस आहेत आणि या 5 रसांच्या किती अगणित आहेत. आणि म्हणून पण मग तिथे आम्हाला काय करायचं आहे? तर आम्हाला तिथे आमचं आत्मपरीक्षण करायचं आहे की आमची ही अशी इंद्रियांच्या मार्फत जगाकडे धावणारी जी वृत्ती आधी होती ती आता राम 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 म्हटल्यानंतर कमी झाली का? आता आज आपणच काही जणांना फोन केले की असं रेकॉर्डिंग करायचं आहे प्रवचनांचं आणि म्हणून एका ठिकाणी प्रवचन आयोजित केलं आहे, येता का तुम्ही? काय उत्तर आली काही जणांची? नाही, आम्ही तर पिक्चर बघतोय. काय जो कोणता
आता म्हणजे आता लक्षात आलं ना आपल्या की चव कुठे आहे अजून. रामनाम घेत आहेत की नाही त्याही व्यक्ती, ज्या अर्थी आपण त्यांना फोन करून आमंत्रण दिलं त्या अर्थी त्यांचा या विषयाशी संबंध आहे. आणि म्हणूनच आपण त्यांना सांगितलं की असं असं आहे या. त्यांनी काय उत्तर दिलं? बरं उत्तर तरी असं देऊ नये, नाही ताई आज माझं काही कारणाने जमत नाही. मग त्यांनी प्रामाणिकपणा दाखवला हा भाग वेगळा, पण त्या प्रामाणिकपणाच्या पाठीमागे आपल्याला इथे त्यांना नावं नाही ठेवायची. आपल्याला त्याच्यावरून आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे की आम्ही जर एकदा रामनामाच्या रसाकडे वळलेलो आहोत तर आम्हाला इतर रस फिके वाटायला लागले आहेत का नाही आहेत. आणि हेच इथे पहा असं समर्थ आम्हाला सांगतायत, तुकाराम महाराज आम्हाला सांगतात. आणि म्हणून आम्ही जो मार्ग आम्हाला आत्ता कळलाय की आमचं ध्येय काय ठरलं की आम्ही मानव जन्मामध्ये आलो आणि म्हणून या जन्माचं एकच ध्येय आहे की ब्रह्माची प्राप्ती करून घ्यायची भगवंताची. पण भगवंत असं दिसत नाही ना हो. मग त्याच्याकडे जाणारी जी वाट आहे त्या वाटेवरून जात असताना आम्हाला त्या पाट्या दिसल्या पाहिजे की नको. समजा मला इथून नागपूरला जायचं आहे आणि मला रस्ता माहिती नाही, मी कोणाला तरी विचारलं का हो या रस्त्याने गेलं तर नागपूर येईल का, तर तो म्हणेल हो. मग लगेच मी विचारेनच पण की मग मध्ये काय काय कोणास दिसतील. मग तो म्हणेल, ती व्यक्ती सांगेल मला कळम लागेल, वर्धा लागेल, वर्धेच्या आधी देवळी लागेल, मग वर्धा, मग अजून काही अशी गावांची नावं सांगेल आणि मग नागपूरला पोचाल तुम्ही असं सांगेल ना कोणी रस्ता सांगताना. आणि मग मी पण लक्ष ठेवेन की मी चालली तर आहे या रस्त्याने, मी आपल्या गाडीने चालली आहे, पण कळम लागलं का? हा लागलं. वर्धा लागलं का? मग कळम नंतर 2 फाटे फुटतात, एक इकडे राळेगावला जातो, एक तिकडे जातो. नाही, मला राळेगावकडे नाही जायचं, मला कुठे जायचंय? वर्ध्याकडे गेलं पाहिजे. मग मी त्या रस्त्याने पुढे, म्हणजे याचा अर्थ राळेगावकडे मी जाणं टाळलं म्हणजे मी जिंकली. नाही तर बघूनच घेऊ ना राळेगाव कसं आहे, बघूनच घेऊ ना राळेगाव कसं आहे. मग तिथे काही धरण आहे का? आता सध्या खूप छान पाऊस पडतोय, नदी असेल, धरण असेल, बघूनच घेऊ राळेगाव. मग तिकडेच रमलो, मग राळेगाव झालं, वर्धा मग राहिलं नागपूर पासून. मग असं जर नागपूर माझ्यापासून दूर राहणार असेल तर मग त्याचा माझा काय उपयोग. आणि म्हणून माझ्या या माझे हे रस, माझ्या या आवडी कमी झाल्या की नाही, अशी ही डोळ्यांची असलेली आवड, कानांची असलेली आवड, मनाची असलेली आवड आणि त्या जिभेची असलेली आवड, या सगळ्या आपोआप कमी झाल्या पाहिजे. त्याचा उपयोग करायचा नाही अशातला भाग नाही. आम्हाला आमच्या शरीरापुरत्या त्या सगळ्या गरजांचा उपयोग करायचाच आहे आणि त्या गरजा राहणारच आहे. सकाळी 12 वाजता भूक लागणारच आहे, नाही तर मग रामच रस रामनाम घेतो आणि जेवतच नाही असं म्हणून उपयोग नाही आहे. पण जितकं आवश्यक आहे तितकंच आणि ज्या वेळी आवश्यक आहे तेवढंच, अशा पद्धतीने जर आम्ही करत असू आणि असं केलं तर आम्ही योग्य मार्गाने चाललेलो आहोत असा आम्हालाच निर्णय कळतो. इतरांना विचारायची आपल्याला गरजही पडणार नाही. नाहीतर मग आम्ही इतरांच्या प्रतिक्रियांची वाट बघू. आम्हाला काय वाटेल, मी रामनाम घेते, मग माझ्यामध्ये काहीतरी बदल झालाय, मग समोरची अगोबाई तुम्ही काय हो, तुमच्यामुळे तुमच्या सतत रामच येतो नाही तोंडामध्ये, असं इतरांनी माझं कौतुक करावं अशी मी अपेक्षा करत राहीन. आणि अशी जर मी अपेक्षा करत राहिली तर याचा अर्थ नक्की समजायचा की माझी राम रसातली गोडी अजून कमी आहे आणि इतर रसातली गोडी अजून जास्ती आहे. म्हणून ती अपेक्षा हा आणखीन एक रस वाढेल. म्हणजे इतर रस तर आहेतच, पण त्या इतर रसांच्या बरोबर तो अपेक्षा हा रस अजून वाढून एक वेगळाच निर्माण होऊन जाईल. आणि म्हणून आपल्याला इथे लक्षात येतं की तुकाराम महाराज आम्हाला सांगतात की ध्येय गाठायला तुम्ही निघालात, त्याच्यासाठी या तुम्ही 2 चरणांचा उपयोग करून घेताय, श्रद्धा ठेवली आहे शास्त्र ग्रंथांवर,
सद्गुरूंवर शरणागती पत्करली आहे. पण ते करत असताना तिसऱ्या चरणामध्ये प्रमाणे रामरसामध्ये गोडी वाढत चालली आणि इतर रसांमधली जर इतर पदार्थांमधली गोडी कमी होत चालली असेल तर मी योग्य मार्गाने मार्गक्रमण करत चाललेलो आहे असा त्याचा निश्चितपणे अर्थ समजायचा. असं हे तिसरं चरण आम्हाला सांगून जातं. आणि मग चौथं चरण सांगतं की तुका म्हणे अंगे, तुका म्हणे चाकोनी सांगे मज अनुभव आहे अंगे. आणि म्हणून तुकाराम महाराज म्हणतात मी केलं ते प्रत्यक्ष केलं. आणि म्हणून आपल्याला प्रत्येकाला माहिती आहे की तुकाराम महाराज काय करायचे. प्रपंच फार थोडा केला तुकाराम महाराजांनी आणि सदैव त्या भंडारा डोंगरावर जाऊन भगवंताची उपासना, भगवंताचं नामस्मरण आणि त्याच्यामध्येच दंग राहायचं. कधी गावामध्ये आल्यानंतर विठ्ठलाच्या मंदिरात गेले नाही गेले, पण भंडारा डोंगरावर जाऊन कायम स्वरूपी साधना करत राहायची. असं रामरसामध्ये स्वतःला डुंबवून घेतलं. परत मगाचंच वाक्य आपण परत वापरू शकतो की आधी केले मग सांगितले. आधी स्वतः तसे जगले आणि ते जगत असताना आन रस रुचती केवी याचं उदाहरण प्रत्यक्ष अनुभवलंय त्यांनी. कारण दुसरा अभंग सांगून जातो त्यांचा, बरे झाले तेव्हा दिवाळी निघाले. असं आमचं निघालं असतं तर आम्हाला चाललं असतं का हो? पण त्यांचे ते रस कमी होऊन गेले, त्यांचे ते रस कमी झाले आणि म्हणून हा अभंग आला की बरे झाले तेव्हा दिवाळी निघाले, बरे झाले तेव्हा बाईला कर्कशा. एक तर पत्नी तुकाराम महाराजांची मरण पावली होती म्हणून दुसरी पत्नी आणि ती कर्कशा. अशी ही कर्कशा असलेली पत्नी. पण तुकाराम महाराज काय म्हणतात, बरे झाले देवा बाईला कर्कशा मला इकडे. आणि म्हणून अशा पद्धतीने तुकाराम महाराजांचा राम रसातली गोडी ही अतिशय उत्तुच्च शिखरावर पोचलेली होती. आणि म्हणून ते असं सांगू शकतात आणि म्हणून ते सांगतात आम्हाला की आत्मपरीक्षण स्वतःच स्वतः करा, इतरांनी काही सांगायची आवश्यकता नाही. आणि असं जर आमचं झालं, एखादा आमच्या घरामध्ये कठीण प्रसंग आला आणि त्याही प्रसंगी जर आम्ही आमची वृत्ती स्थिर ठेवू शकलो तर आम्हाला लक्षात येईल की आमचा रामरसातली गोडी वाढते आहे आणि इतर रस कमी होत चालले. असं म्हणजे टप्प्याटप्प्याने आम्ही कसं पुढे जावं याचं मार्गदर्शन देखील या तिसऱ्या चरणामध्ये तुकाराम महाराजांनी आम्हाला केलेलं आहे. आणि मग शेवटी सांगतात मज अनुभव आहे अंगे. आता खरं म्हणजे मज अनुभव आहे अंगे हे चरण आधी वाचताना आपण ते चरण आधी वाचतो, कारण तसं आहे म्हणून तुका म्हणे चाकोनी सांगे मज. आणि म्हणून असे हे अनुभव मी स्वतः घेतलाय, मी रामच होऊन गेलो आहे. आता इथे अनुभव हा शब्द महत्वाचा आहे म्हणून आपण प्रत्येक चरणांमधला महत्वाचा शब्द उचललाय. लक्षात आलं असेल आपल्या तर की अभंगांचा सर्वसाधारण अर्थ तर वाचल्याबरोबर आपल्याला कळतो, पण त्यातला एक एक शब्द निवडून काढायचा आणि तो शब्द मला काय सांगतो. कारण अनुभव हा शब्द महत्वाचा आहे. कारण अनुभव ते म्हणतात मी सांगतोय, पण तो तुम्हाला नक्की कळला का? तो कळेल केव्हा? आता कळला मला तेव्हा कळतो, तोपर्यंत फक्त शब्दांनी कळतो. पण ज्या वेळेला मी खरंच तसं करते आणि तसं होतं त्या वेळेला मग तुकाराम महाराजांची गाढवावरून धिंड काढली असा काहीतरी प्रसंग आहे. पण त्याही प्रसंगामध्ये राम म्हणता रामची होऊन गेलेले असल्यामुळे एवढा तरी क्रोध आला का किंवा एवढा तरी विरोध केला का तुकाराम महाराजांनी? अजिबात नाही केला हो. आणि विचार करा बरं, त्या ठिकाणी मला माझं झालं तर काय होईल? मी कल्पना चित्र डोळ्यासमोर उभं करायचं की माझी कोणीतरी गाढवावरून स्वतःची धिंड काढली आहे, मी काय थैथयाट करीन. कारण काय, अजून राम म्हणता रामाची होई जे झालेलं नाही. आणि म्हणून राम म्हणता रामाची होई जे त्याचा अनुभव आपल्याला घेता आला पाहिजे. आणि अनुभव घेऊनच पाहिल्या, तो अनुभव घेतल्यावरच कळतं खऱ्या अर्थाने, शब्दांनी कळतं. मग स्वर्ग सुख असं आहे, स्वर्ग सुख आपण किती कल्पना चित्र असतं आपल्या डोळ्यासमोर.
मग स्वर्गात जायची खूप आपल्याला इच्छा असते. मग स्वर्ग, मग आपण कोणालाही विचारलं का रे स्वर्ग पाहायला कसं व्हायला, नाही मेल्याशिवाय दिसत नाही. मग मेल्याशिवाय, मग आता मरून पहा, मेल्यावरच स्वर्ग दिसेल, त्याच्याशिवाय दिसतो का नाही. म्हणजे आपण स्वतः अनुभव घेतल्याशिवाय ती गोष्ट आपल्याला कळत नाही. दुसरं एक माझं स्वतःचं उदाहरण सांगते. 4 चाकी गाडी शिकायची खूप हौस, आणि म्हणून गेलो शिकायला, आणि पहिल्या दिवशी ती गाडी हातात आल्याबरोबर घशाला कोरड पडणे हा वाक्यप्रयोग आपण लहानपणापासून शिकलेलो असतो, त्याचा अर्थही माहिती असतो. पण घशाला कोरड पडणे म्हणजे काय, याचा अनुभव ज्या वेळेला मी ती 4 चाकी चालवायचा प्रयत्न केला त्या वेळेला पहिल्या दिवशी मला खऱ्या अर्थाने कळला की खरंच घशाला कोरड पडली. आणि मग वाक्प्रचार तो लक्षात आला की घशाला कोरड पडणे म्हणजे काय असतं. आणि म्हणून स्वतःच घ्यावा लागतो अनुभव, त्याच्याशिवाय अनुभव येत नाही. आणि म्हणून तुकाराम महाराज आम्हाला शेवटी सांगतात की मी अनुभव घेतला आहे, तुम्ही पण सगळ्यांनी. मग त्या अनुभव येण्यासाठी काय करावं लागतं, तर परत पहिलं चरण राम म्हणतात, रामची होई जे, या चरणाची सांगड. म्हणजे पहिलं चरण शेवटच्या चरणापर्यंत नेतं आणि शेवटचं चरण परत पहिल्या चरणाची. एकच अभंग. म्हणून नामदेव महाराज जे म्हणतात की एक तरी ओवी अनुभवावी. हा अनुभव हा शब्द एवढ्यासाठी खूप महत्वाचा आहे, तो आपण लक्षात घेतला पाहिजे. आम्हाला समजतं, शब्दांनी आम्हाला समजतं, कारण भाषा येते, बोलता येते, लिहिता येते, त्याचे अर्थ वाचलेले असतात, लहानपणी शिकलेले असतो, ते कळतात. पण ते फक्त शब्दांनी कळतात. त्याचा खराच अनुभव घ्यायचा असेल तर ते तसं करावंच लागतं, त्याच्याशिवाय अनुभव येत नाही. आणि म्हणून पहिलं चरण आपल्याला शेवटच्या चरणापर्यंत घेऊन जातं आणि शेवटचं चरण पहिल्या चरणापर्यंत घेऊन जातं. आणि असा अनुभव आला की काय होतं, तर तेही परत एका अभंगामध्ये प्रमाणाने आपल्याला तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे. तुका म्हणे अळी न उरे जीवीची वेगळी. गोविंद गोविंद मना लागली या छंद, तुका म्हणे अळी न उरे जीवीची वेगळी. तुकाराम महाराजांच्या गाथेमधलाच असलेला अभंग. रामायणातली कथा आपल्याला माहिती आहे. भगवती सीता रावणाच्या कैदेमध्ये आहे, अशोकवनामध्ये बसलेली आहे, आणि तिथे एक भिंगुर्डी. आपल्याला माहिती आहे आजकाल कमी झाल्या, पण पूर्वी लाकडाची मातीची घरं असायची, आणि ती एक भिंगुर्डी नावाचा प्राणी, एवढा छोटा माशीसारखा, तो त्या मातीचं घर करायचा. आणि मातीचं घर करून त्याला अगदी शिरण्यासाठी छोटंसं छिद्र, आणि त्याच्यामध्ये एक अळी आणून ठेवायची की त्या अळीला बाहेर तर येता आलं नाही पाहिजे, पण बाहेरचं दिसलं पाहिजे. आणि असं बाहेरचं काय दिसायचं त्या अळीला, न ती सारखी भिंगुर्डीच. कारण त्या अळीला काय वाटायचं, आता भिंगुर्डी येईल मला खाईल, भिंगुर्डी येईल मला खाईल, तिचाच ध्यास. आता हिने काय केलं, सारखं भिंगुर्डी 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 म्हटलं, आणि एक क्षण असा आला की त्या अळीचीच भिंगुर्डी झाली. तुका म्हणे अळी न उरे जीवीची वेगळी. आणि ती सीता, भगवती सीता बघते आहे, अरे भिंगुर्डीनी ती अळी आणून ठेवली आणि ती अळीच भिंगुर्डी झाली. कारण काय, ती अळी सारखी भिंगुर्डी भिंगुर्डी म्हणते. सीता माता रडायला लागली. तिच्या सेवेमधली असलेली ती ताटका येऊन म्हणते की का रडतेस बाळा, तू का रडतेस. ती अळी भिंगुर्डी झाली, कारण ती भिंगुर्डी भिंगुर्डी म्हणत होती. म्हणे मग मी राम राम म्हणते, मग मी राम झाली तर. मग ती ताटका म्हणते मग काही हरकत नाही ना, तू राम राम म्हणते तू राम होशील, तो सीता सीता म्हणतो तो सीता होईल. राम म्हणता रामाची होईचे, तुका म्हणे अळी न उरे जीवीची वेगळे. आणि म्हणून असं पण हे अनुभवावं लागतं, आणि त्याच्यासाठी असे प्रयत्न करावे लागतात. ते कोणीही, मी एका ठिकाणी बसली आहे आणि नुसतं शास्त्रग्रंथांचा अभ्यास करते आहे तर मी पंडित होईन, याच्या पलीकडे काही नाही होणार. पण ते अनुभव घेण्यासाठी जी विशेष गोष्टी लागतात ते म्हणजे श्रद्धा, शरणागती आणि सद्गुरूंचा आशीर्वाद. असं हे सगळ्यांचं मिश्रण करून घ्यायचं. आणि तुकाराम महाराज आम्हाला जे पहिल्या चरणामध्ये आमच्या मानवी जीवनाचं असलेलं जे ध्येय आहे
ते प्राप्त करून घेण्याचा उपदेश या अभंगामध्ये केलेला आहे. त्या अभंगाचा आम्हाला किंवा त्या उपदेशाचा रूपांतर आम्ही अनुभवामध्ये निश्चितपणे करू शकतो असा आशीर्वादही त्यांनी याच अभंगामध्ये किंबहुना प्रत्येकच अभंगामध्ये संत आपल्याला देतात. आणि म्हणून त्याच्यासाठी आवश्यक असलेल्या 2 गोष्टी, एक श्रद्धा, शरणागती आणि तिसरं महत्त्वाचं म्हणजे प्रयत्न. अशा या सगळ्या गोष्टी आपण आपल्या आयुष्यात करूया आणि तुकाराम महाराजांचा आशीर्वादाने आपण देखील ते जसे राम ही पदवी प्राप्त करून घेते झाले तसेच आम्ही देखील रामाची पदवी प्राप्त करून घेऊ असा आशीर्वाद त्यांनी आम्हाला द्यावा अशी विनंती करू आणि चिंतनाला विराम देऊ. विठ्ठल 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 पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. सद्गुरुनाथ महाराज की जय. संत श्रेष्ठ तुकाराम महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. आदरणीय वर्षाताई दामले यांच्या मधुर वाणीतून साध्या सोप्या शब्दात तुमच्या आमच्यातील राम आत्मारामाची ओळख पटवून दिली. हा नरदेह प्राप्त झालेला आहे. तो या नरदेहात राहूनच भक्ती करता येते. अन्य प्राण्यांना बुद्धी दिली नाही. आपल्याला या नरदेहाचं कल्याण करायचं असेल तर भगवंत बघायचं तर ते सर्वाठाई आहे ही दृष्टी आदरणीय दामलेताईंनी समजावून सांगितली. आपल्याच देहात राम आहे ते शोधून ज्ञानचक्षुंनी ओळखून त्या आत्मारामाची ओळख करून जिथं काहीच उरत नाही ती स्थिती तुमची आमची सर्वांची येऊ ही ईश्वरचरणी प्रार्थना आहे. हे संतवाणीतून ऐकतो. आदरणीय दामलेताईंच्या मधुर वाणीतून हे ऐकलं आहे. त्यांचेही मनपूर्वक आभार मानते. या कोरोना काळात सुद्धा ऑनलाईन सिस्टीमनी घरोघरी बसून प्रवचनाचा लाभ होतो. हरिभक्तपरायण आदरणीय ज्ञानमाऊली सौ सविताताई यांच्या कृपेने हे सर्व घडत आहे. त्यांचेही मनापासून आभार मानते. जय जय रघुवीर.